नमस्कार, मी संदीप खांडगे पाटील. एस टी कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत आपल्याशी सुसंवाद साधू इच्छित आहे. दर महिन्याला एस टी कर्मचाऱ्यांच्या वेतनास होणारा विलंब पाहिल्यावर रोजमर्यादेला कोण लढे अशी अवस्था एस टी कर्मचाऱ्यांची झालेली आहे. एस टी कर्मचारी शासकीय सेवेत आहेत, महामंडळाच्या सेवेत आहेत. मान्य आहे, शासकीय कर्मचाऱ्यांसारखे इतके त्यांना वेतन देणे प्रशासनाला शक्य नसले तांत्रिक अडचणीमुळे, परंतु त्यांना समाधानकारक वेतन देणे हे राज्य सरकारचे कर्तव्य आहे. राज्य सरकार त्यापासून अंक काढून घेत आहे, याचा विचार करण्याची आज गरज आहे. वारंवार एस टी कर्मचाऱ्यांना आंदोलन करण्याची वेळ येत आहे. मोठमोठे लढे उभारले जातात. मध्यंतरी 1.5-2 वर्षापूर्वी तब्बल महिनाभर एस टी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. त्यावेळी न्यायालयात एस टी कर्मचाऱ्यांचे वेतन करणे ही आमची जबाबदारी आहे असे स्पष्टपणे राज्य सरकारने मान्य केले होते. तथापि न्यायालयात मान्य केले, परंतु त्याची अंमलबजावणी एकाही महिन्यात राज्य सरकारने केली नाही. आता 2 दिवसापूर्वी एस टी कर्मचाऱ्यांना जेपने 54% वेतन मिळाले. 46% वेतन 4 दिवसात मिळाल्याचे सांगण्यात आले. यावर नुकतेच परिवहन मंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष व परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आक्रमक भूमिका घेत आम्ही हक्काचे मागतो, भीक मागत नाही, अजित पवारांपर्यंत आमच्या फायली जात नाही, परस्पर रिटर्न होतात अशा स्वरूपाचे वक्तव्य करत आपला संताप व्यक्त केला आहे. पण मुळात एस टी कर्मचाऱ्यांना संप करण्याची वेळ काय येते, त्यांचा वाली कोणी नाही असं चित्र का निर्माण होत आहे. मध्यंतरी तत्कालीन आमदार राम पडळकर विधान परिषदेचे, आता ते सध्या विधानसभेवर आहेत, सदाभाऊ खोत यांनी आझाद मैदानावर 2-3 दिवस आंदोलन केल्यानंतर त्या आंदोलनातून काढता पाय घेतला. त्यानंतर ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्तींनी त्यांची बाजू मांडली. तो भाग वेगळा. ते पदपीठवर गेले, मेवण्याला तज्ज्ञ संचालक केलं. तो भागात आपल्याला जाणे या वेळेस उचित नाही आहे. परंतु एस टी कर्मचारी तुमच्या आमच्या का माणूस आहे. स्थानिक स्वराज्य संस्था असो, मंत्रालय असो, प्रत्येकाला वेतन चांगलं मिळतं त्या कर्मचाऱ्यांना. मग एस टीच्या कर्मचाऱ्यांना का वेतन मिळत नाही. महागाईच्या तुलनेत त्यांना तुटपुंज्या वेतनावर आजही काम करावे लागत आहे. एस टी कर्मचाऱ्यांची शोकांतिका आहे की त्यांना गेल्या काही वर्षापासून त्यांची आर्थिक ससेवलपट आहे. BSTचे कामगार असेल, कोणीही असेल, प्रत्येकाला न्याय मिळाला पाहिजे. समान कामाला समान वेतन मिळालं पाहिजे. पोटभर मिळालं नाही मिळालं तर समाधानकारक तरी वेतन मिळालं पाहिजे. एस टी कर्मचाऱ्यांची ससेवलपट कुठेतरी थांबली पाहिजे. त्यांना PF मिळणार नाही, पेन्शन मिळणार नाही पुरेसा, उर्वरित आयुष्य ते कसे काढणार. आज एस टी म्हणजे आपल्या महाराष्ट्राची जीवनवाहिनी आहे. महाराष्ट्राच्या शहरी भागात, ग्रामीण भागात एस टी प्रवासी सुविधा आपल्यास पुरवत आहे. परंतु ज्या एस टीच्या माध्यमातून आपण प्रवासी सुविधा उपलब्ध करून घेतोय त्या एस टीच्या चालक, वाहकांना व अन्य कर्मचाऱ्यांना मात्र दुर्दैवाची वेळ आहे की पोटभर मिळत नाही, पोटभर वेतन मिळत नाही, पुरेसं वेतन मिळण्यास वेतनासाठी आंदोलन करावं लागतं. एस टी कर्मचारी सरकारची जबाबदारी नाही का. एस टी कर्मचाऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे. एस टी कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत आपली भूमिका काय आहे याबाबत आपण आमच्याशी सुसंवाद साधू शकता, संपर्क करू शकता. संदीप खांडगे पाटील @gmail.com. चला भेटूया लवकरच.